अहिल्यानगरमध्ये 4 युवतींना अटक. घरात घुसून चौघींनी केलं असं घृणास्पद प्रकार. हे एखाद्या तरुणाने केलं असणार असं वाटेलच. पण उघड झालेल्या कांडाने सर्वच हादरले. युवतीही असं करतील विश्वास बसेना झाला. घरात घुसून असं त्या एकट्यासोबत कुणीही मदतीला येणार नाही याची पूर्ण खात्री करून अहिल्यानगर जिल्ह्यातील ही घटना समजताच संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. रात्री उशिरापर्यंत घरांचे दरवाजे बंद राहू लागले. लोक एकमेकांना फोन करून चौकशी करू लागले. गल्ल्यांमध्ये, चहाच्या टपऱ्यांवर प्रत्येक चर्चेचा एकच विषय होता. लोक एकमेकांना विचारू लागले, घरात सुरक्षित आहोत का आपण? ओळखीची माणसंही आता ओळखीची राहिली आहेत का? त्या दिवशी घरात एक महिला एकटीच होती. नेहमीसारखा दिवस होता. कोणताही संशय नाही, कोणतीही भीती नाही. दारावरची बेल वाजली. दार उघडताच सगळं क्षणात बदललं. आवाज झाला, झटापट झाली. घरातली शांतता किंकाळ्यांनी फाटून निघाली. शेजाऱ्यांना काहीतरी ऐकू आलं, पण कुणालाच कल्पना नव्हती की आत काय चाललं आहे. आणि मग एक क्षण असा आला की सगळं थांबलं. थोड्याच वेळात घरात नीरव शांतता पसरली. पण ही शांतता सामान्य नव्हती, ती मृत्यूची होती. ती अशी शांतता होती जी अंगावर काटा आणते. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने दाखल झाले. घराची पाहणी झाली. सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं. कपाट उघडी होती. दागिने गायब होते. महिलेच्या गळावर गंभीर जखमा होत्या. प्राथमिक अंदाज एकच, चोरीसाठी खून. पण प्रश्न असा होता की चोरीसाठी इतका थरकाप उडवणारा प्रकार का? इतकी निर्दयता का? झटापट इतकी वाढण्याची गरज होती का? पोलीस तपास सुरू झाला. घराभोवतीचे सीसीटीव्ही तपासले गेले. मोबाईल लोकेशन तपासली गेली. प्रत्येक हालचाल तपासली जाऊ लागली. कोण घराजवळ आला, कोण गेला, कुणाला आतल्या गोष्टी माहीत होत्या. आणि इथूनच तपासाला वेगळं वळण मिळालं. कारण हा गुन्हा करणाऱ्यांना घरात काय आहे, कुठे आहे, दागिने कुठे ठेवले आहेत याची अचूक माहिती होती. म्हणजे कोणीतरी अगदी जवळचं, घरची परिस्थिती माहिती असलेलं संशयाच्या भोवऱ्यात ओळखीचं नाव येऊ लागलं. तपास अधिक खोलात गेला. पोलिसांनी प्रत्येक धागा जोडायला सुरुवात केली आणि हळूहळू सत्य समोर येऊ लागलं. हा गुन्हा कोणत्या पुरुष टोळीने केला नव्हता. ना बाहेरून आलेल्या गुन्हेगारांनी, ना सराईत चोरांनी. हा प्रकार केला होता 4 जणांनी. हो, 4 युवतींनी. ही माहिती समोर येताच पोलिसांसह संपूर्ण जिल्हा हादरून गेला. लोकांना क्षणभर विश्वासच बसेना. युवती 4 जणी, असं कसं शक्य आहे? त्यात आणखी धक्का देणारी बाब म्हणजे त्यापैकी 2 जणी अल्पवयीन होत्या. वयाने लहान पण कृत्याने भयानक. दागिन्यांच्या लालसेतून घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण महिला विरोध करतात. झटापट झाली, आरडाओरड झाली. ती आरडाओरड थांबवण्यासाठी धारदार वस्तूने वार करण्यात आला. एक वार, मग दुसरा, आणि त्या क्षणी हा गुन्हा चोरीचा न राहता खुनात बदलला. पोलिसांनी अवघ्या 24 तासात या प्रकरणाचा छडा लावला. 4ही युवती ताब्यात घेण्यात आल्या. चौकशी दरम्यान संपूर्ण प्रकार उघड झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील ही घटना आजही लोकांना हादरवून सोडते. कारण ही केवळ चोरी किंवा खून नव्हता, हा विश्वासावर झालेला घाव होता. कारण ज्यांच्यावर कधी संशयच गेला नाही, त्यांच्याकडून अशा अपेक्षाच नव्हती. त्यांच्याकडूनच हा भयंकर कांड घडला. तरुणाने केलं असेल असं वाटलं होतं, पण समोर आलं त्याहूनही भयंकर सत्य.